मित्रांनो, आज सुट्टी आपल्याला सुट्टी असल्यामुळे घरी बसून बसून बोर झालो. त्याच्यामुळे तुम्हाला आज मी जायकवाडी धरण दाखवतो. तर चला मग. तर ही भावानं गाडी आहे आपली. तर लगेच निघायचंय. तर भावांनो, हा आहे उजवा कालवा जो आपल्या जायकवाडी धरणाच्या शेजारून जातो. या कालव्याने जायचंय आपल्याला, जेणेकरून अजून नजारा काही वेगळा असेल. निसर्गरम्य वातावरणातून जातोय आपण. तर भावानं तुम्हाला बोलत बोलत आपण पोहोचलेलो आहे जायकवाडी डॅमवर. तर नुकतंच आपण डॅमच्या जवळ राहणार आहे. बघू घ्या ना जरा, रस्त्याचं काम बाकी आहे. असो, हा समोरील भाग आहे धरणाचा. आतमध्ये गेल्यावर बघायचं. वातावरण एक नंबर आहे भावाला. वातावरणात काही कळलंच नाही हो. जायकवाडी उत्तर म्हणून साईडला सोसायटी आहे, गव्हर्नमेंट सोसायटी. सोसायटी मधून चालू आहे आपण. बघा ना वातावरण, बघा. एकदा जर आलं ना, शपथ तुम्हाला सांगतो आपल्याला घरी जावंच वाटत नाही. एकदम निसर्गरम्य असं वातावरण. याचा कदाचित आलेच पाहिजे घरी. 100% जायकवाडी धरणाला अगदी जवळून भेटते. हा सागर आहे, आपली नजर पुरत नाही. इथपर्यंत पाणीच पाणी. मित्रांनो, सांगायचं राहिलं, मागच्या वेळेस जे आम्ही आलो त्यावेळेस पाण्याची पातळी थोडी कमी होती. पण नाशिकला भरपूर पाऊस झाल्यामुळं पाण्याची पातळी भरपूर वाढलेली आहे. बघू शकतो ते लाटा चालू आहे ना. लाटा पाणी वाढल्यामुळे चालू आहे बरं का जास्त प्रमाणात. कारण पहिल्या लेवल जी आहे ना, तर ती दगडाच्या खाली लेवल होती. आता एकदम तर भावानं तुम्ही म्हणता ना, ही पाईपलाईन कशाची आहे. तुम्हाला सांगू इच्छितो मी, ही पाईपलाईन जालना शहराला पाणी जातं बघा. जालना शहर पाणी पुरवठा योजना. इथं विद्युत पंप आहे बघा, पूर्ण जालना शहरासाठी पाणी जाण्यासाठी. हे बघा, हे लोकेशन आहे. इथून पूर्ण जालना शहराला पाणी जात आहे. हे थोडी मोकळी जागा आहे ना, तर मोकळी जागेवर जनावरे वगैरे आणून ठेवतात. मस्त पोच आहे ना. आणि भावांनो, ही जी पाईपलाईन आहे, तर ही पाईपलाईन आपल्या संभाजीनगरसाठी जाते बघा. अशा प्रकारचा गोडाऊन आहे विद्युत संचाचं. इथून पूर्ण संभाजीनगर पाणी जातं बघा इथून पिण्यासाठी.
तर भावांना सांगायचं राहिलं तुम्हाला का संभाजीनगरसाठी 2 विद्युत संचाचे आहेत. एक रो आहे बघा, ही त्याची पाठीमागची साईड आहे आणि इथून सुद्धा संभाजीनगरसाठी पाणी जातं बघा. सांगायचं विसरलो होतो तुम्हाला मी. कसं आहे, दाखवणारे काय दाखवतात, संभाजीनगर धरण दाखवतात, पण पाणी आपल्याला कुठून उपलब्ध होतं, पाण्याची व्यवस्था कशी आहे हे फार महत्वाचं असतं मित्रांनो. ते डावाखालीवरून जे आलो ना आपण, तर हे 5 गेट त्याचेच बघा. इथून शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी सोडलं जातं. यशवंतराव चव्हाण साहेबांची कृपा आहे, त्यांच्या आशीर्वादाने आज शेतकरी इथला सुखी. अखंड पाणी आहे, नजर पुरत नाही बघा आपली. कमजोरों को मैं बल बन के. मासेमारी व्यवसाय सुद्धा व्यवस्थित चालतो इथं, पोट भरतंय त्यांचं. ते बघा, मासे पकडण्यासाठी धडपड त्यांची. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला मी सगळं दाखवण्याचा प्रयत्न केलाय. आवडला असलं तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून मला नवीन नवीन व्हिडिओ आणता येतील तुमच्यासाठी. हे बघा, जायकवाडी धरण एकदम टकाटक व्यवस्थित मध्ये बघून घ्या एकदा. जे कोणी दाखवत नाही ना ते दाखवण्याचा प्रयत्न केलाय मित्रांनो. हे पाठीमाग जालना जलपुरवठा आणि या साईडनी मी सेंटरला उभा आहे आणि या साईडनी संभाजीनगर जलपुरवठा विद्युत संचाच्या गोडाऊन येते बघा. ही पाईपलाईन संभाजीनगर जाण्यासाठी.